शुभेच्छा। मॅच या ठिकाणी सुरू झालाय। टीम 94 कामन आणि त्यांच्या अगेन्स्ट लढण्याकरता सज्ज झालाय येणार कट्टा संघ मालक येणार कट्टा या टीमचे आपण बघतायत राज चंद्रकांत पाटील साहेबांना आणि दुसऱ्या बाजूला एसएच एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संजयभाई मात्रे आणि हजरत शेख हे संघ मालक आहेत टीम 94 कामन संघाचे। टॉस जिंकलाय टीम 94 कामन टीमच्या कॅप्टनने आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय। हे सत्र आहे संध्याकाळचं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा चांगली प्रेक्षकांची गर्दी आहे। रात्री सुद्धा अफाट गर्दी होते आमच्या लाडक्या प्रेक्षकांची। मध्यरात्रीनंतर थोडीशी गर्दी कमी झाली होती परंतु चांगली मजा चांगली या चुरशीच्या लढती लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या होत्या। पंचांच्या भूमिकेमध्ये अशोक राऊत सर आणि विशाल नाईक सरांना तुम्ही बघतायत। दीपक मडवी हार्ट ऑफ विंडी असं ज्याला म्हटलं जायचं आणि अर्थातच चांगला परफॉर्मन्स सातत्याने देण्याचं काम त्यांनी केलंय। अगदी योग्य हिरा आपल्या टीम मध्ये बसवलाय आदरणीय राज चंद्रकांत पाटील साहेबांनी जो नेहमीच चमकदार कामगिरी करतोय। वेळ जास्त वाया घालवू नका। पुन्हा एकदा लक्षात घ्या 15 मिनिटांमध्ये तुमचे 3 षटक टाकून पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्या चौथ्या षटकामध्ये तुमचा अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल। गेम इज ऑन। समोर राहिल अन्सारी नॉन स्ट्रायकिंग कडे स्वप्नील मुकादम। फुल टॉस बॉल मिड ऑन मध्ये चेंडूला वळवला। चेंडू येतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये। एक धाव पूर्ण केली। फेकी जाईपर्यंत एकाच धावेवर समाधान मानतात बॅटर। चांगली उत्सुकता या टुर्नामेंट्स बद्दल कारण चॅम्पियन प्रीमियर लीग चे हे पर्व जे पहिलं पर्व आहे ते पहिलं पर्व जवळजवळ सफल होताना आपल्याला दिसून येतोय आणि भरपूर मेहनत घेतली या आयोजकांनी या स्पर्धेकरता। ह्या चेंडूला स्लॉक केलाय। चेंडू फाईन लेग पट्ट्याच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय। चेंडू सीमारेषे पार मिळताय धाबा 4 शानदार चौकार। मराठी वर्ष सुरू झालंय आणि त्यामुळेच मराठी गीतांची मेजवानी तुमच्याकरता या ठिकाणी डीजे युवराज यांच्याकडून पेश केली जाते। परंतु तुमच्या सर्वांच्या माहिती करता प्रेम एक असं जंगल आहे जिथे शूर वाघांची शिकार एखाद्या सुंदर हरणाकडून केली जाते आणि आमचे डीजे मास्टर इथे प्रेम गीतं वाजवत आहेत। खरं तर गरज आहे ते ऊर्जेच्या गीतांची आणि ती प्रेरणादायी गीतं सुद्धा थोड्याच वेळात तुम्ही ऐकणार आहात। वळूया आपण मॅच कडे। षटकारणीशी सुरुवात करतो बॅटर स्वप्नील मुकादम। पुढचा बॉल इनसाइड आउट करून सरळ बॅटने चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये वळवलं आणि एकच धाव मिळेल। एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय। दयाशंकर चांगली फिल्डिंग करतायत। येणार कट्टा संघाद्वारे खेळत असताना त्याने सुद्धा चांगलं षटक कालच्या रचनेमध्ये टाकलं होतं। धावसंख्या धाव फळकावर लागली जाते 8। पुढचा बॉल आपण बघूया कसा असेल। ओ स्विंग अँड मिस ब्लॉक होल डिलिव्हरी। चेंडू ऑफ स्टंपच्या जवळून ब्लॉक होल मधून यष्टीरक्षक दीक्षित पाटील यांच्या हातामध्ये जाऊन तो पोहोचतोय। विकेट हॅट्रिक घेणाऱ्या येणार कट्ट्याच्या प्रत्येक गोलंदाजाला 2000 रुपयाचा पारितोषिक आदरणीय राज चंद्रकांत पाटील साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलंय। आडव्या बॅटचा वापर केलाय। आत वळणारा चेंडू होता। चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गेलाय। एक धाव पूर्ण केली। दुसऱ्या धावेकरता बॅटर धावतायत आणि थ्रो येईपर्यंत 2 धावा सहजतेने होतात पूर्ण। 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 10 वर 10। सचिन तेंडुलकरचा जर्सीचा क्रमांक आपण नेहमीच 10चा पाहायचो आणि त्याच सचिन तेंडुलकर सरांनी आजच्याच दिवशी जर बघितलं तर त्यांच्या कारकिर्दीमधील एक चौथं षटक जे शतक होतं ते शतक ठोकलं होतं। त्याची चर्चा सुद्धा मी करेन। म्हणूनच 10चा आकडा फार महत्वाचा त्यांच्या कारकिर्दीमध्ये। ओ स्लॉक करताना एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं। चेंडू बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये गेलाय। एक धाव मिळाली। ब्लॅक होल मध्येच टाकण्याचा हेतू होता गोलंदाज दीपक मडवी याचा। षटक क्रमांक 1 ची समाप्ती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत। बिनबाद 11।
आजचा दिवस म्हटलं तर 1995 मध्ये आजच्याच दिवशी सचिन तेंडुलकर सरांनी त्यांच्या कारकिर्दीमधील 4थं शतक झळकावून भारताला आशिया कप शारजा येथे झालेल्या सामन्यात श्रीलंकेवर 8 गडी राखून त्याने विजय मिळवून दिला होता. आणि या प्रकारे तो एक दिवसीय क्रिकेटमध्ये 3000 धावा करणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला होता. आणि म्हणूनच त्याच्याकरता जे आठवण आली होती 10च्या आकड्याची, तो आकडा फार महत्त्वाचा आहे. आणि वळूया आता मॅच कडे. तिसरं षटक टाकण्याकरता कोणता गोलंदाजी मार्गावर येतोय. हे ऐतिहासिक जे घटनाक्रम आहेत क्रिकेट विश्वामध्ये, ते नेहमीच खरं तर ज्या वेळेस असे आकडे येत आहेत त्या आकडे आल्यानंतर सांगायला हवे, जेणेकरून ऊर्जा खेळाडूंमध्ये निर्माण होत असते. बरेचसे काही खेळाडू आहेत, जसं तिलक वर्मा यांच्याकडे कधी कधी बॅट घेण्याकरता पैसे नसायचे आणि एकदा त्यांनी त्यांच्या आई वडिलांकडे 5000 रुपयाची मागणी केली होती. त्याला एक चांगली बॅट हवी होती, परंतु त्याच्या आई वडिलांनी फक्त त्याला 1000 रुपये दिले होते. त्या 1000 रुपयाचे त्यांनी बॅट विकत घेतली होती आणि त्या बॅटने सुद्धा त्यांनी कमालीचं प्रदर्शन केलं होतं. परंतु तो कधीच उद्धट वागला नव्हता. म्हणजेच क्रिकेटमध्ये सुद्धा मैदानाच्या आत जेव्हा जेव्हा तुम्ही उतरता ना, तेव्हा तेव्हा तुमच्याकडून डिसिप्लिन अपेक्षित असतं. जसा तिलक वर्मा चांगला परफॉर्मन्स देतोय आपल्या भारतीय टीम करता आणि त्या काही आठवणी इथे ताज्या होत आहेत. CPL मध्ये आज चांगले खेळाडू जे तुम्ही बघताय त्यांचं संपूर्ण श्रेय जातोय CPLच्या कोर कमिटीला. आज अतिथी कक्षामध्ये ते कोर कमिटी मेंबर्स उपस्थित आहेत. शिवाजी भुरे, विजय भुरे, समितजी पाटील, चैतन्य, आदेश पाटील, हे सर्व मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि युनिटी 20 गाव मिळून हे खेळाडू तुम्ही बघतायत, जेणेकरून मैत्रीपूर्ण भावनेने हे सामने खेळवले जात आहेत. मैत्रीचं नातं हे एकदम घट्ट व्हायला पाहिजे. म्हणूनच या क्रिकेट खेळाने आपल्याला प्रसिद्धी दिली आहे, पैसा दिलेला आहे, तितकेच चांगले मित्र सुद्धा दिले आहेत. आणि या CPLचा फायदा पुढे होऊ शकतोय. समोरच्या इनकडून गोलंदाजाला आहे समीर पाटील. त्याचा पहिला बॉल फुल लेंथ होता. सरळ बॅटने चेंडूला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये खेळून काढलं बॅटर राहिल अन्सारीने. एक धाव पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 12. स्कोर मोज 112. मॅच तुम्ही बघताय टीम 94 कामन विरुद्ध NR कट्टा असा. दोन्ही टीमचा जर आपण एकत्रित विचार केला तर NR कट्टा हा कालच्या दिवसात पहिला मॅच खेळत असताना सनम कुमार रायडर्स या टीमला त्यांनी पहिल्या मॅच मध्ये हरवलं होतं आणि पहिला मॅच त्यांनी जिंकला होता. त्याच्यानंतर दुसरा मॅच मध्ये बंटी सिक्सर 2727 या टीमला सुद्धा त्यांनी पराभूत केलं होतं. चांगला मॅच बनला होता त्या दोन टीम दरम्यान. आज बंटी सिक्सर संघाने कमबॅक केले. इनसाइड आउट करून खेळायचा होता. स्विंग अँड मिस, आत वळणारा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज समीर पाटील याचा. क्वचितच गोलंदाजी करत असतो हा खेळाडू, कारण एरवी आपण जय महाकाळ मालजेपाडा संघाद्वारे त्या खेळाडूला बघत असतोय. समीर पाटील सनी या नावाने जास्त प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. धावसंख्या धाव फळकावर 12, चेंडू टाकून झाले दुसऱ्या षटकामध्ये 2. अजून जर आपण विचार केला तर 4 षटकांमध्ये 40 ते 45 धावसंख्येवर जाण्याचा हेतू असेल आणि या उलट NR कट्टा या संघाचा आत्मविश्वास हा वाढला असेल. आत्मविश्वास नावाचा मित्र त्यांच्या अगदी जवळ झालाय. 2 मॅचचा अनुभव त्यांना कामी येईल. पुढचा बॉल अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं होतं आणि फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेल सुटला गेला दयाशंकर याच्याद्वारे. तरी सुद्धा क्लॅप्स टाळ्या वाजवल्या जातात, कारण चुका ह्या प्रत्येकाकडून घडत असतात. आणि ह्या वेळेला लगेचच इतर खेळाडूने त्याने चीरअप केलं. जाऊ दे, एक कॅच सुटली तरी चालेल, परंतु पुढे केअर करा. धावसंख्या धाव फळकावर 1 ने पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 13 धावा. 13 पुन्हा चर्चा करतायत चेतन पाटील शांग, एक जबरदस्त टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू आहेत. NR कट्टा संघाकडून ते खेळत आहेत. अनुभव शेअर करतायत समीर पाटील यांच्यासोबत. सर्व संघ मालक जर उपस्थित झाले असतील आणि त्यांचा मॅच नसेल तर त्या संघ मालकाने आमच्या अतिथी कक्षामध्ये या. वेलकम एव्हरीबडी, सर्वांचं मी स्वागत करतोय. ओव्हर पिच बॉल बघूया. बॅटचं एज अँड टेकन डिसिप्लिन दाखवताना खेळाडू राहिल अन्सारी दिसतोय. लागला बॅटिंग करणाऱ्या टीम 94 कामन संघाला हा पहिला धक्का. 1 गडी बाद, धावसंख्या 13.
ही मायभूमी. थँक्यू. हे गीत आम्ही पुन्हा पुन्हा ऐकणार आहोत. सध्या वेळेचं बंधन आहे आणि शिवाजी भोरे साहेबांच्या माहिती करता ही जी इनिंग आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडते. 8 मिनिटांमध्ये 2 षटकं संपवलेत. म्हणजे जी आपण सूचना पोचवल्यात त्या सूचनेचं पालन दोन्ही टीम्स करताना दिसत आहेत. 2 षटकांच्या समाप्ती 2 षटक दुसरे षटक सुरू असताना सध्या 13 धावा आहेत. म्हणजे तरी सुद्धा 8 ते 9 मिनिटांमध्ये हे षटक संपेल ही अपेक्षा आपण करूया. पहिला धक्का लागलाय. बॅटर राहिल अन्सारी बाद झालाय. मोठी अपेक्षा होती या बॅटरकडून. 6 बॉलमध्ये 5 धावा त्याने बनवल्यात आणि आता क्रमांक 3 वर एक चेंजेस केला गेलाय, एक बदलाव केला गेलाय. क्रमांक 3 वर खेळण्याकरता बॅटर गेलाय कृष्णा. एरवी हा खेळाडू कृष्णा अजिंक्य स्पोर्ट्स माफ करा द ग्रेट मराठा संघाद्वारे खेळत असतोय. कृष्णा हा खेळाडू गेलाय. द ग्रेट मराठा संघाद्वारे तो खेळत असतोय. चांगला बॅटर आहे. इनफिल्ड वरून चेंडूला त्याने उडवलाय. गॅप मध्ये चेंडू टाकलाय. एकदा पूर्ण केली. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक थ्रो करतोय. थ्रो करेपर्यंत बॅटर 2 धाव पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीनं त्याने आपलं खातं उघडलंय. कृष्णा जर आपण बघितलं तर मूक बधीर असा असलेला खेळाडू आहे आणि दोन्ही खेळाडू द ग्रेट मराठा जुचंद्र संघाद्वारे एरवी खेळत असतात. स्वप्नील मुकादाम तर एक स्टार खेळाडू आहे आणि कृष्णा एक विस्फोटक बॅटर आहे जो चांगले बॅटिंग करत असतोय. आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांनी प्रत्येक खेळाडूला एक वेगळा प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलंय. कधी कधी ते त्यांच्या बॅटिंग लाईनअप मध्ये सुद्धा बरेचसे चेंजेस मी बघितलेत. एखादा गोलंदाज असेल त्याला सलामीला सुद्धा ते पाठवत आहेत. हे प्रयोग फक्त आणि फक्त द ग्रेट मराठा जुचंद्र संघामध्येच होत आहेत. चेंडू हवेत आहे. अक्षय साटम यांचे बंधू गणेश साटम तिथे चूक करतायत आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होतोय. हा कठीण कॅच होता बघायचं झालं तर, तरी तो टिपण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. या चेंडूवर 2 धाव मिळाल्या. 2 षटकं इथं समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 17 धावा. 17 धावा 1 गडी बाद. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. मध्ये फक्त रेषा दिल्या, त्या रेषामध्ये रंग आपल्यालाच भरावेच लागत आहेत. आणि अर्थातच महाराष्ट्र म्हटलं तर 1 मे 1960 साली या महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यानुसार 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ या महाराष्ट्राला लाभलंय. 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा सुद्धा या महाराष्ट्राला लाभलाय. आणि नेहमीच आपल्या या मायभूमीचा प्रत्येकाला अभिमान असायला हवा. छत्रपती संभाजी महाराजांच्या अनेक आठवणी आजच्या दिवसाला नेहमीच निघत असतात. चर्चा ती सुद्धा होईल. वळी आपण मॅच कडे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 17. एनआर कट्टा संघाविरुद्ध टीम 94 कामान संघ बॅटिंग करतोय आणि आता तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज आलाय एनआर कट्टा संघाचा जितू देवळीकर. पायगावातून बिलॉंग करतोय. सातत्य राखणारा खेळाडू आहे. चांगला अनुभव आहे. ज्ञानाचे शिदोरी त्यांनी कमावलंय या टेनिस विश्वामध्ये. आणि त्याचबरोबर दीपक मडवी यांचा दांडगा अनुभव या संघाकरता कामी येईल असं मला वाटतंय. गोलंदाज तयार.
ओ नवीन आलेला बॅटर करता हा चेंडूला बीट करतोय स्वप्नीलला. स्वप्नील ह्या चेंडूवर बीट होतोय. अचानकपणे उसळी घेणारा चेंडू दिसलोय गोलंदाज जितू देवळीकर याचा. धावसंख्या धावफळकर आहे ती 17 धाबा. पहिला चेंडू हा निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी करावीच लागेल. ओ सूप केलं जाते या चेंडूला. चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली. डीप मधून फेकी जाईपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. आडवे तिडवे फटके हे जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. पूर्वी सर लेदर क्रिकेट पट्टूने अशा प्रकारचे फटके खेळलेत तर त्यांचे कोच त्यांच्यावर नाराज व्हायचे आणि त्यांना संघामध्ये कधीच जागा दिली जात नसायची. परंतु T20 हा फॉर्मॅट आला त्यानुसार आपण अनेक वेगवेगळे फटके टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटमध्ये पाहायला लागलो. स्लॉक केलं जातं चेंडूला. चेंडू हवेत आहे मिड विकेटच्या दिशेने. गणेश साटम तिथे चांगलं फिल्डिंग करतायत. थ्रो येईपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 21 वर. 21 धावा धावफळकावर लागल्या जात आहेत. चेंडूची पाहणी करताना स्वप्नील मुकादम आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा आकडा आल्यानंतर आणखीन एक खेळाडूची आठवण झाली. ध्रुव जुरेल 21 जानेवारी 2001 साली जन्मलेला हा खेळाडू ज्यावेळेस 10 वर्षाचा होता त्यावेळेस त्याने स्वतःला बाथरूम मध्ये कोंडून ठेवलं होतं. अनेक किस्से आहेत आणि इथे बघूया बॅकवर्ड शॉट लेग मध्ये चेंडू राहिलाय. धाव बाद होण्याची दाट शक्यता. विकेटचं झालंय पतन. लागलाय मोठा धक्का. गॉन. तीन षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 21 धावा. 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा जुचंद्र नगरी मध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम चॅम्पियन प्रीमियर लीग 2024.
आज मराठी माणूस ताट मानाने जगायला शिकतोय आणि इथे सुद्धा ऊर्जा प्राप्त केली बॅटरने. चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. धावसंख्या 27. एन.आर. कट्टा यांच्या प्रत्येक गोलंदाजाला श्री राज चंद्रकांत पाटील साहेबांकडून विकेट हॅट्रिक करता 2000 रुपयाचं पारितोषिक या आधी सुद्धा आम्ही त्याचा उल्लेख केला होता, जाहीर झाले. धावसंख्या धावफळकावर पोहोचली ती 27 धावा. कालच्या रजनीमध्ये आपण तो उल्लेख केला त्या डायलॉगचा. दयाशंकर गोलंदाजी मार्गावर, मोठा फटका, चेंडू हवेत आहे, पाहूया काय घडतंय. 6 धावा, षटकार, युजी सिक्सर. थँक्यू सो मच. अचानकपणे समुद्रामध्ये वादळ आलं की काय, सुनामी आला. 6 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 33. कारण जगामध्ये सर्वात पहिली सुनामी ही अलास्का, अमेरिका येथील अलास्का समुद्रामध्ये आली होती 1958 साली. आणि त्यावेळेस 1720 फुटापर्यंत मोठ्याच लाटा त्या ठिकाणी उसळल्या होत्या. तसं इथे सुनामी आलंय मैदानाच्या दिशेने. धावसंख्या 33. पुढचा बॉल इनसाइड आउट करून खेळला जातोय. चांगला चेंडू होता. आता पिचिंग चांगली होती, गोलंदाजाने ऑफ स्टंपच्या दिशेने मारा केला होता आणि ह्या चेंडूवर फक्त एकच धाव मिळाली स्वप्नील मुकादम या खेळाडूला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 34 धावा. कालचा जो दुसरा मॅच होता टीम 94 कामन वर्सेस कानाई पाई, त्या मॅच मध्ये असफल झाला होता स्वप्नील मुकादम आणि धावा त्याला बनवता आल्या नव्हत्या. आता उपयुक्तता तो सिद्ध करतोय. धावसंख्या पोहोचली 34 वर. शेवटचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 34 इज द स्कोर. 34 धावा आणि 3 चेंडू शिल्लक. पाहूया कशा पद्धतीने आता गोलंदाजी होते. गोलंदाज दयाशंकर एक चांगला खेळाडू आहे. आराध्य 11 भाकरालपाडा संघाद्वारे तो खेळत असत. ओहो, चांगला फटका ओव्हर द स्टेडियम, युजी सिक्सर. या 6 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 40. स्कोर मूव्स ऑन 40. तीन बॉलचा सामना केला आणि 6 धावा तो बनवतोय. और पिच बॉल, चेंडूला शॉट स्वीपर कव्हरच्या दिशेने वळवायचा होता. चेंडू जातोय फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. 1 धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या फुलली. धावसंख्या पोहोचली या वेळेला 41 वर. पहिली 2 षटकं जर आपण बघितली तर ती गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने दिसली होती. परंतु अचानकपणे 3 षटकांच्या नंतर 3 षटकांपर्यंत सर्व काही व्यवस्थित घडलं होतं फिल्डिंग करणाऱ्या एन.आर. कट्टा संघाच्या बाजूने. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजावर तुटून पडलेत आणि 5 बॉलमध्ये 20 धावा खर्च केल्यात दयाशंकर या गोलंदाजाने. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. पाहूया काय करतोय. हा चेंडू सुद्धा हवेत आहे. झेल होण्याची शक्यता. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाजी ते फेल होतोय. 12 चेंडूंमध्ये 25 धावांचं योगदान दिलं बॅटर स्वप्नील मुकादमने आणि त्याच्याकरता जोरदार टाळ्या झालंच पाहिजे. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात 41 धावा. जितू देवळीकर याने हा झेल अप्रतिम टिपलाय. 42 धावसंख्येचं टार्गेट असेल. पुढील होणाऱ्या मॅचची चर्चा आपण करूया एका शॉर्ट ब्रेक नंतर.
स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव दोन्ही टीम दरम्यान हा होणारा मॅच असेल. केने साहेबांचं आगमन झालंय. राम की श्याम अजून कन्फ्युजन आहे आम्हाला. राम किने यांचं आगमन झालंय. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव विरुद्ध बाबा 9191 कामन असा मॅच असेल आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असेल आमचे समालोचक निशांत पाटील. चला आपण टॉस या ठिकाणीच घेतोय. मी महेंद्रचे पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ टॉस होईल. बाबा 9191 कामन वर्सेस मॅच तुम्ही बघताय स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव असं. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. बाबा 9191 कामन टीमचे कॅप्टन अकबर या ठिकाणी दाखल झाले. शिवाजी पुरे माहिती देते. टॉस आपण इथेच घेऊया का प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला वेलकम सर्वांचं मी स्वागत करतोय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन प्रस्तुत चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये. ही तुम्ही टॉस बॉक्स बघताय. त्या टॉस बॉक्स वर सर्व टीमच्या सिम्बॉल्स पाहायला मिळत आहेत. टॉस केला जातोय हेड आणि टेल असं या टॉस मध्ये आहे. एका बाजूला कॅप्टन आहेत बाबा 9191 कामन टीमचे अकबर आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमचे कल्पेश म्हात्रे. महेंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कल्पेची इच्छा आहे आवाज देण्याची काटा, परंतु इथे छापा आलाय. आज छापायचा आहे, धावा छापायच्या आहेत, मॅच जिंकायचा आहे, सर्व काही करायचंय बाबा 9191 कामन टीमला. टॉस जिंकलाय. आज काय तयारी आहे मॅच जिंकण्याकरता? निर्णय काय? क्षेत्ररक्षण. तयारी कशी केलंय? कारण कालच्या दिवसात जे कालची रचना होती त्याच्यामध्ये इतकं सफलता मिळाली नाही तुमच्या टीमला. सफलता आमचे थोडेसे बॅट्समॅननी बॅटिंग नाही केली. आमचे बॉलिंग अटॅक चालली, फिल्डिंग पण चाललं. थोडंसं बॅटिंग कुठेतरी आमची कमी पडली, त्याच्यामुळे आम्ही हरलो. आज प्रयत्न करू चांगली बॅटिंग करण्याचा. समोरच्या स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव संघानेच खूप चांगला खेळ केलाय, तर त्यांच्या विरुद्ध काय वेगळी रणनीती असेल? काय डावपेच आखलेत? हो, आखलेले आता ते ग्राउंड मध्ये आम्ही करू. क्या बात है. तुम्हाला शुभेच्छा असतील. कल्पेश, व्हॉट अ परफॉर्मन्स. चांगला परफॉर्मन्स देत आहेत आणि ज्यावेळेस आपण कॅप्टन असतो आणि आपण चांगली खेळी करत असतोय त्यावेळेस मोठी जबाबदारी असते. हां, कॅप्टन असू दे किंवा नॉर्मल खेळाडू असे, जेव्हा संघात आपलं स्थान आहे तेव्हा आपलं काम आहे की संघासाठी विजयात मोलाचा वाटा उचलणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि त्यात आम्ही आपली जबाबदारी निभावतो. फिल्डिंग बॅटिंग करायचं आहे तुम्हाला. बॅटिंग करताना किती धावा बनवाल आणि त्याकरता आता तुमच्या टीममध्ये काही चेंजेस आहेत की सेम टीम आहे जी कालच्या दिवसात सक्सेस झाली? सेमच टीम असेल. बघू आता पोरे यायचे आहेत, आल्यावर आम्ही डिसाईड करू काय मागे पुढे काय चेंजेस करायचे आहेत की नाही ते. कालचा अनुभव कसा होता तुमच्या टीम करता? चांगला अनुभव होता. काल सर्व नाईटमध्ये मॅच झालेली आहे. आता शायद एक डे आणि नाईटमध्येच मॅच होते. अर्धी डे होईल अर्धी नाईट होईल मॅच. सपोर्टर्स खूप जास्त संख्येने आलेत असं मला वाटतंय, कारण कालच्या रचनेमध्ये सुद्धा तुमच्याकरता सपोर्टर्स किती होते तुमचे? नाही, सपोर्टर असायलाच पाहिजे, कारण की मैदानात 11 खेळतोय तर बाहेरून पण तितका सपोर्ट पाहिजे आणि खेळायला मजा येते. विजयाची घोडदौड अशी सुरू राहील तुमची. प्रयत्न करू. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. या प्रतिक्रिया कल्पेश म्हात्रे यांच्या, जे कॅप्टन आहेत स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमचे. टॉस या ठिकाणी चाललेला आहे. टॉस जिंकलाय बाबा 9191 कामन टीमच्या कॅप्टनने आणि त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमला. होणारा मॅच आपण काही क्षणामध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये वळतोय, ज्या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि मधुर वारीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक प्रमोदजी शेडगे. आवाज ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. Thank you very much,
संदीपजी गावण सर. चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 आपण पाहतायत. आजचा सलग दुसरा दिवस, डे अँड नाईट, दिवस रात्र ही स्पर्धा आपण पाहतायत. विजयासाठी 42 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. टीम 94 कामन संघाने 41 धावा फलकावर लगावल्या आणि विजयासाठी 42 धावांचं लक्ष्य एकंदरीत टीम 94 कामन टीमने प्रतिस्पर्धी संघ एनआर कट्टा पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं. चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. सरळ 4 धावांसाठी सुस्वागतम, वेलकम बाउंड्री, चौकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 4. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहिलं. दोन बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा. अप्रतिम अप्परकटच्या माध्यमातून चेंडूला फक्त दिशा दिली. बॅटचा फेस ओपन करत असताना आपण पाहिलं थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर एनआर कट्टा जुचंद्र या संघाची 6 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झालेत राहिल अन्सारी या गोलंदाजाचे 3. अतिशय सुंदर अशा वातावरणात आल्हाददायक असं वातावरण. दिवस रात्र ही स्पर्धा आपण पाहताय. चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. ऑन साइडला खूप चांगले प्रयत्न केले गेले होते परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. सरळ चेंडू निघून जाईल बीट करत 4 धावांकरता चौकार. 4. वेलकम बॅक. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर एनआर कट्टा जुचंद्र या टीमची. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या धावसंख्येवर. काय फलंदाजी केली चेतन पाटील चँगने, यासाठीच ओळखला जातो पूलच्या फटक्यात बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने होता. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. आणि राहिल अन्सारी यंदाच्या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर अंडर 24 ची स्पर्धा सुद्धा ज्याने हाताळली गेली डीडी स्पोर्ट्स बिनारच्या मैदानात. बिग बॅश धमाका 70-70 च्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल तयार. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 10. पंचांकडे दाद आणि यस डेफिनेटली बॅटची एज. बॅटला चुंबन करून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन. चेतन पाटील चँग बॅक टू द पॅव्हेलियन. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन.
लकी स्ट्रायकर्स या संघ मालक यांच्याकडून आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय मयूरजी पाटील यांच्याकडून 12 टीमला आज नाश्त्याची व्यवस्था केली, त्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. खरोखरच हे आपलं योगदान आणि खऱ्या अर्थानं तुमचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 10. या धावसंख्येवर येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये विजयासाठी 32 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. जय पाटील नवीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. बॅटिंग स्टान्सवर पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल दुहेरीवर आपण पाहिलं, चौथ्या बॉलवर चौकार, त्यानंतर कमबॅक केलं डॉट बॉल आणि 6व्या बॉलवर जर आपण पाहिलं तर एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हलकेसे प्लेस करण्याचा प्रयत्न केला गेला होता चेतन पाटील चांगच्या माध्यमातून, परंतु बॅटची एज घेत असताना आपण पाहिलं दीपूच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय दीपू, ब्रँड ऑफ मालजीपाडा. ऑन साईडला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मनगडचा वापर हवा तसा केला नाही आणि यस लेग बायच्या इशाऱ्याने एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर विजय कांबळे आम्हाला दर्शवतायत 11. या धावसंख्येवर चॅम्पियन प्रीमियर लीग आजचा दुसरा दिवस आणि रात्र अशी ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं कन्सेप्ट एक सुंदर पद्धतीने पाहायला मिळतोय. सामना क्रमांक जवळजवळ जर आपण पाहिला तर 17वा आहे, म्हणजेच 5वा सामना हा आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा बॉल तयार, 42 धावांचं आव्हान आणि टीम 94 कामन टीमने पहिल्या षटकामध्ये चेतन पाटील चांगला परतीच्या मार्गावर लावल्यानंतर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 धावा, 31 धावांची अजून सुद्धा गरज आपल्याला पाहायला मिळते. एनआर कट्टा जुचंद्र ऑफ साइडला फटका चांगला आहे. इनफिल्ड क्लिअर करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. मॅग्निफिसंट शॉट, चौकार. शॉट, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. इनफिल्डच्या वरून खेळताना आपण पाहिलं सनत जयसूर्या या खेळाडूची आठवण करून देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एक बॉल 6 धावेची गरज असताना आपण पाहिलं याच खेळाडूने याच लीग मध्ये एक अप्रतिम षटका ठोठावला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला गेला. आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपण पाहतायत विशाल नाईक सरांकडून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा, 42 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतायत अजून 26 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहेत जवळजवळ आपण पाहिले तर 16 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतायत 26 धावा. सामना बॅलेन्सिंग आहे, नो डाऊट अबाउट इट. खूप चांगलं सेन्सिबल क्रिकेट भूषण भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मी तर म्हणेन या संघातला बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मला आतापर्यंत आठवतं की चिखलपाडा, सफाळे, पश्चिमेच्या अगदी आपण पाहिलं चिखलपाड्याच्या मैदानात याच खेळाडूने वाढदिवसाच्या निमित्ताने अर्धशतक ठोठावलं होतं. त्याला जवळजवळ आपण पाहिलं तर सन्मानित सुद्धा केलं गेलं. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने पराभूत झाला, परंतु त्याला सन्मान दिला गेला होता. तोच भूषण भोईर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल 6, 2 बॉल 12, 3 बॉल 18 अशा पद्धतीने कितीतरी मॅच भूषण भोईरने आपल्या खात्यामध्ये नोंद केली गेली. संघाची धावसंख्या 17, बॉल फेकून झाले 3. विजयासाठी 42 धावांचा पाठलाग करताना 17 धावांपर्यंत पोहोचला गेला संघ. 25 धावेची आवश्यकता आहे.
यावेळेला ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करत असताना चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ग्रीप बदलली, पोझिशन मध्ये आला आणि सरळ चेंडूला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरला. 4. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. खऱ्या अर्थानं आज एकमेकांच्या भेटीगाठी आपण पाहत आहेत, सातत्याने मिळतात, सातत्याने आपण खेळतात. परंतु या वेळेला आपण जर आपण पाहिलं तर डेफिनेटली फलंदाज बाद होताना आपण पाहत आहे. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जितेंद्र देवळीकर. एक अतिशय हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. सर्व संघ मालकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून. कोर कमिटीच्या वतीने 12 संघ मालकांनी आज जे खऱ्या अर्थानं आत्मविश्वास दाखवला, जबाबदारी स्वीकारली. आउटसाइड दी लेग स्टंप सोडून जाणार चेंडू. जितेंद्र देवळीकर याला माहिती होतं की हा चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपात जाईल आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारचा छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. आता बॉल आहे 13 आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 20 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जणू काही रिप्लाय आपण पाहिला रिप्लेच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा विशाल नाईक सरांकडून येत असताना आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23 या धावसंख्येवर. अचूक टप्पा आणि भेदक मारा आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज जर आपण पाहिलं तर जय पाटील. पहिलं षटक राहिल अन्सारीने खूप सुंदर पद्धतीने हाताळलं गेलं आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या जवळजवळ 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर भरपूर धावा खर्च केले गेले. 13 धावा 5 बॉल हाताळले गेलेत. काहीतरी कानमंत्र देत असताना राहिल अन्सारी ॲज अ कॅप्टन. आणि हे करायला हवं कारण एखाद्या क्रिकेटच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलेला आहे. एखादा जर आयकॉन प्लेअर असेल तर त्याचा परिपूर्णतः आपलं ज्ञान खूप महत्वाची गोष्ट असते. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फक्त चेंडूला दिशा दिली. 2 धावा जितेंद्र देवळीकरच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा अगदी खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 25 धावा 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. आता येणारे बॉल आहेत 12
आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 17 धावेची आवश्यकता असेल. 12 बॉल 17 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. ती फिरती ट्रॉफी असेल कारण चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 1चं पहिलं वर्ष परंतु पाठबळ अप्रतिम दिलं गेलंय. या आपण दोन व्यक्तिमत्वांकडून एका साईडला जर आपण पाहिलं तर एन.आर. कट्टा, जुचंद्र. ती ट्रॉफी कोण विसरेल. खऱ्या अर्थानं एन.आर. कट्टाचं मी धन्यवाद व्यक्त करेन कारण ज्या वेळेला ती स्पर्धा झाली एन्जॉय भरपूर पाहायला मिळालं. एन.आर. कट्टा म्हटलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत एन्जॉय करणारा संपूर्ण हा समूह आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटमधलं संपूर्ण ज्ञान आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर तोच संघ आपल्याला पाहायला मिळतो एन.आर. कट्टा, जुचंद्र, ज्यांच्या माध्यमातून ऑर्गनायझर म्हणून जे ओळखले जातात. सातत्याने 12 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 17 धावेची आवश्यकता आहे. चॅम्पियन प्रीमियर लीग 2024चं हे पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये उदंड प्रतिसाद हा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. जसजसा दिवस पुढे जाईल, कालचा पहिला दिवस आपण पाहिला दिवस रात्र, आजचा दुसरा दिवस आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय आणि उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि पहिल्या सीझनचा चॅम्पियन कोण बनेल कारण नावातच आहे चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन, चॅम्पियन प्रीमियर लीग. हा चेंडू जर आपण पाहिला तर थोडासा बाहेर निघणारा होता. असं वाटलं की वाईट बॉलचा इशारा येईल परंतु तसं काही घडलं नाही. भूषण भोईर एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर हार्ड हिटर बॅटर. धावांची गती जर आपण पाहिली तर 25 धावा. येणारे बॉल आहेत 11. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अशोक राऊत सर वळतात वाईट बॉलचा इशारा करत असताना विजय कांबळे आम्हाला माहिती देत आहेत की संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 11 बॉलमध्ये 16 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे सॅक्रिफाईस करावं लागतंय की काय भूषण भोईरला आणि यस डेफिनेटली फलंदाजला बाद व्हावं लागेल. भूषण भोईर बॅक टू द डगआउट. एक बिग हिटर गॉन. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सुंदर पर्सनॅलिटी. कालच्या दिवसात अमानने खूप सुंदर पद्धतीने बॅटिंग केली. शेवटच्या मोमेंटला शिवाजी भुरे यांनी सांगितलं की
या खेळाडूचा फॉर्म भरला गेला आणि आज कालच्या दिवसामध्ये रात्रीच्या वेळेमध्ये आपण पाहिला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावला गेला. हे क्रिकेटमध्ये जिद्द आणि जिज्ञासा खूप महत्त्वाची भूमिका असते. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी चढ उतार येतच राहणार, परंतु कधीही खचून जाऊ नये. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत शॉट फाईन लेगला, चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना जितेंद्र देवळीकर स्वतः नाराज होत असताना पाहायला मिळतोय. विजय कांबळे आम्हाला दर्शवतात की संघाची धावसंख्या 27, येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये 15 धावा, हे सामन्याचं समीकरण. टीम 94 कामन वर्सेस NR कट्टा जुचंद्र या दोन संघांमध्ये अतिशय सुंदर लढत, कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि कडवी झुंज या दोन संघांच्या माध्यमातून. ज्यावेळेला आपण लीग फॉर्मॅट खेळतो त्यावेळेला तुम्हाला गुण तालिकेमध्ये पॉईंट टेबल मध्ये खूप मायने राखतं. तुम्ही जसे जसे विजय मिळवत जाता तसे तुमचे पॉईंट टेबल वाढत जातात. तुम्ही किती धावाने हरलात, किती धावाने जिंकलात, या गोष्टी खूप मायने राखतात. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्वतः मात्र बॉलर त्या ठिकाणी स्वप्नील मुकादम पुढे आले होते, एफर्ट चांगले घेतले होते. राहिल अन्सारीने अपील केले, जरूर कॉन्फिडन्स असेल, नो डाऊट अबाउट इट. या वेळेला दीपूने अपील केली होती आणि इथे जर आपण पाहिलं तर विशाल नाईक सर कोणते रिस्क घेत नाहीयेत. समान न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी थर्ड अंपायर रेफर केले गेले. डिसिजन पेंडिंग. नॉट आउट. पडवीने 3 बॉलमध्ये 4 आज थोडंसं नाराज केलं. भूषण भोईरने खूप चांगली बॅटिंग केली होती, परंतु 5 बॉलमध्ये 5 आणि त्याला रनआउटच्या स्वरूपात बाद केलं गेलं. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं जितेंद्र देवळीकर याच्या माध्यमातून. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत समीर पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. स्वप्नील मुकादम एक्सपिरियन्स खूप कामी येतो. ज्या वेळेला तुम्ही अनुभवाने समृद्ध असता त्यावेळेला फक्त अनुभव नाही तर सराव सुद्धा महत्त्वाची भूमिका असते. ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक जरूर आहे. यावेळेला चेंडू निघून जाईल, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. तत्पूर्वी 2 धावा आराम के साथ खेळपट्टीवर निघून येतात आणि बॉल फुटलेला आहे. गुड शॉट. लॉस्ट बॉल यावेळेला आपण पाहत आहेत. खऱ्या अर्थानं संघाची धावसंख्या 29, या धावसंख्येवर 13 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहेत जवळजवळ आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 आणि 8 बॉलमध्ये 13 धावेची आवश्यकता आहे. टीम 94 कामन वर्सेस NR कट्टा जुचंद्र या दोन संघांमध्ये आपण पाहत आहेत. जुचंद्र क्रीडा नगरी म्हटली तर बिझी शेड्यूल आणि खऱ्या अर्थानं हे बिझी मैदान सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस बॉल, क्रिकेटची पंढरी. 8 बॉल आणि 13 धावा, खूप चांगली मेहनत. अध्यक्ष आपण पाहत आहेत या स्पर्धेचे प्रेसिडेंट शिवाजी बोरे, अर्थातच विजय बोरे आपल्याला पाहायला मिळतात. समित पाटील असतील, सॅम राऊत असतील, संपूर्ण भावेश असतील आणि संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली ती खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगे, त्यांना मानाचा मुजरा असेल. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, सत्यात स्वप्न साकारणं
ऑफ साइडला फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह क्लासिकल ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मॅग्निफिसंट शॉट ग्लोरियस चौकार. अनिल मुकादम सरळ बॅटचा उपयोग केला गेला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 34. विजयासाठी 8 धावेची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 8 धावा हे सामन्याचं समीकरण. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर सर्वोत्कृष्ट सलामी विशाल रावते व प्रसाद वतारे यांच्या माध्यमातून आर.के. द ग्रेट मराठा 22 धावांची सलामी 12 चेंडूमध्ये कानाई स्पोर्ट्स पाय या विरोधात आपल्याला पाहायला मिळाली. सर्वोत्तम भागीदारी जर आपण पाहिली तर दीपक मडवी वन ऑफ द बेस्ट प्लेयर अँड रुपेश काठे एन.आर. कट्टा हा संघ खेळताना पाहायला मिळतोय परंतु आज तसं काही घडताना पाहायला मिळालं नाही. 41 धावांची भागीदारी रचली. बंटी 6-2-7-2-7 या विरोधात सर्वोच्च सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली तर एन.आर. कट्टा या संघाची पाहायला मिळते. चला वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. 4 षटकामध्ये 2 बाद 55 धावा या संघाने केल्या होत्या सनम कुमार रायडर्स विरोधात परंतु तो संघ आता स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. चला टीम 94 कामन जरा थोडंसं वेळ दौडू नका प्लीज. दीपू अँड कंपनी, राहिल अन्सारी अँड कंपनी पुन्हा एकदा स्ट्रॅटेजी आखली जाते. ज्या धरणी मातेत आपण खऱ्या अर्थानं जागलो, धरणी मातेत उगवलो आणि धरणी मातेला आद्य प्रणाम करणं हे आपलं खऱ्या अर्थानं कर्तव्य आहे आणि हेच परिपूर्णतः संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. टीम 94 कामन पुन्हा एकदा सज्ज होत असताना 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 8 धावा. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथून 2 बॉल खूप महत्वपूर्ण राहतील. ज्या पद्धतीने विकेट टेकर गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर वैभव धूम एक बेस्ट ऑलराऊंडर, बेस्ट कॅप्टन, यशस्वी कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं टीम 94 कामन या टीम कडून. आणि वैभव धूमला मी सातत्याने पाहिलंय. ज्या वेळेला टॉसच्या अगोदर आम्ही कॉल करतो ना त्यावेळेला तो अगोदर येऊन राहतो. हे मी भरपूर वेळा पाहिलेलं आहे आणि त्याचा ऑब्झर्व केलं गेलंय. त्याबद्दल खरोखरच वैभव धूम एक डिसिप्लिन क्रिकेटर म्हणून ज्यामध्ये खरोखरच अंगीकृत आहे शिस्तबद्धता. 6 बॉल 8 वैभव धूम. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. जरूर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज घेत समीर पाटील त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. जर आपण विचार केला तर पहिल्या बॉलवर 2 धावा, तदनंतर चौकार आणि तदनंतर लगातार 2 सिंगल. म्हणजेच जी अपेक्षा आहे संघाकडून ती अपेक्षा पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर समीर पाटील ब्रँड ऑफ मालजेपाडा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. आता येणारे बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये 7. ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु फिल्डरला निवडलं. लॉंग ऑनच्या फिल्डरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. राहिल अन्सारी व्हॉट अ कॅच, एक्सलंट फिल्डिंग. फलंदाज बाद जितेंद्र देवळीकर back to the pavilion, gone. बाबा 9191
या स्टँडमध्ये आपण पाहत आहेत आणि या संघाचे संघ मालक आदरणीय सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेब देवदळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. अक्षय पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 35 या धावसंख्येवर. येणारे बॉल आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये 7. सामना बॅलन्सिंग आहे, नो डाऊट अबाउट इट. ज्या पद्धतीने मात्र चांगला स्ट्रोक खेळला गेला होता परंतु चेंडू क्लिअर झाला नाही, डिस्टन्स क्लिअर झाला नाही. एका साईडला जर आपण पाहिलं तर लेफ्ट हँड बॅटर अक्षय पाटील या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये येणार कट्टा जुचंद्र संघाला ते सिद्ध करावं लागेल, त्या बॅटरला सिद्ध करावं लागेल. होय, अक्षय पाटीलला मी निवडलं आणि त्याने मात्र त्याचं काम परिपूर्ण केलं. ऑफ साईडला फक्त ड्राईव्ह खेळला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. एनआर कट्टा जुचंद्र या टीमची 36 या धावसंख्येवर. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. जे श्रोते जोडले गेलेत आमचे लाडके श्रोते त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. 3 बॉल आणि विजयासाठी 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा. समीर पाटील एका साईडला आपण पाहत आहेत. एनआर कट्टा जुचंद्र टीमचा टीम 94 कामन एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. समर्थक मात्र या वेळेला जरूर थोडे फार कुठेतरी सॅटिस्फाईड असतील, परंतु क्रिकेट आहे. आज चिराग मात्रेला मात्र यावेळेला संधी दिली गेली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दीपू स्वतः लीड करत असताना पाहायला मिळतो. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं दीपूने जो झेल टिपला होता लेफ्ट हँडने अप्रतिम पाहायला मिळाला होता. ग्रेट विकेट कीपर बाय दीपू, फिट अँड फाईन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न दीपू, म्हणून मी उल्लेख केला होता दीपूचा. आणि यस गॉन, फलंदाज बाद. वेलकम बॅक. 2 बॉल आणि विजयासाठी 6 रनची गरज. 2 चेंडू आणि 6 धावा. एकंदरीत 36 धावांवर आपण पाहिलं तर जवळजवळ 5वा धक्का बसला गेलाय तो एनआर कट्टा जुचंद्र टीमला. हीच खासियत असते जेव्हा लीग फॉर्मॅटमध्ये आपण जेव्हा एकमेकांसमोर खेळतो त्यावेळेला खूप महत्वाची भूमिका असते. आदरणीय सन्माननीय बाबा 9191 या संघाचे संघ मालक आदरणीय सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता आणि रुपेश काठेला हा चेंडू समजला नाही. फलंदाज या ठिकाणी डगआउटच्या दिशेने जात असताना एनआर कट्टा जुचंद्र टीमला 6वा धक्का. 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेब यांच्या समवेत आपण पाहत आहेत भूषणजी कामणकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि नेहमीच त्यांच्या समवेत आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. आणि कमलाकरजी जाधव साहेब यांचा वार्षिक ज्या वेळेला शालेय स्नेह संमेलन आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं आणि आम्हाला सूत्रसंचालनाची सातत्याने ते आम्हाला इन्व्हाइट करतात, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आणि या स्पर्धेला त्यांनी आर्थिक सहाय्य 20,000 रुपये रोख रक्कम या स्पर्धेला
आर्थिक सहाय्य केलेलं आहे त्याबद्दल कमळाकरजी जाधव साहेब आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून CPLच्या कमिटीच्या वतीने लाख लाख धन्यवाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. विजय कांबळे आम्हाला दर्शवतात की 36 धावा, 1 बॉल आणि विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. गोल्डन 6 कोण ठोठावेल याकडे लक्ष असेल, कारण एका साईडला जर आपण पाहिलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. अक्षय पाटील न्यू बॅटर, अक्षय साटम यांचे बंधू गणेश साटम नॉन स्ट्राइक एंडला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यस डेफिनेटली विजय संपादन करत असताना संघ पाहायला मिळतोय. टीम 94 कामन, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि NR कट्टा जुचंद्र टीम थोडस नर्वस होत असताना पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये हार जीत होतच राहणार, चढ उतार येतच राहणार, यश अपयश हे येतच राहणार, परंतु खचून जाऊ नये. क्रिकेट आहे आणि या सर्व गोष्टी IPLच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलेत. तर NR कट्टा जुचंद्र टीमला विनंती करेन की हँडशेक करण्यासाठी आपण विसरू नका. प्रतिस्पर्धी संघासमोर आपण चांगले खेळलात, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक या वेळेला कोर कमिटीच्या वतीने, कार्यकारिणी मंडळाच्या वतीने लाख लाख धन्यवाद. 36 वर पूर्ण जर आपण पाहिलं तर धावसंख्या थांबली गेली आणि 5 धावेने विजय संपादन करत असताना आपण पाहत आहेत टीम 94 कामन टीम. हजरत बाई शेख आणि संजय भाई म्हात्रे हे टीम ओनर आपल्याला पाहायला मिळतात. मंदार म्हात्रे आज खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर, टीम मेंटॉर आहेत. चला या आपण आदरणीय सन्माननीय कमळाकरजी जाधव साहेब यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान आपण लगेच त्वरित करूया. 3 दिवसांचा हा फॉर्मॅट कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळतो. चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 1 आणि सीझन 1 मध्ये सर्व संघ मालकांनी जे खऱ्या अर्थानं आज सहकार्य दिलेलं आहे ते वाखाणण्याजोगे पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. कमळाकरजी जाधव साहेब उद्याच्या दिवसात सुद्धा उपस्थित राहतील. भूषण कामणकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. अतिशय सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळाली. NR कट्टा जुचंद्र आणि त्यांच्या समवेत टीम 94 कामन टीमने बाजी मारली. तर मॅन ऑफ द मॅच या वेळेला आपण पाहताय स्वप्नील मुकादम ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. स्वप्नील मुकादम ज्या वेळेला ऑक्शन सुरू होतं खूप काही नजरा या खेळाडूच्याकडे लागल्या होत्या, परंतु आज त्याने स्वतःच्या कुशल नेतृत्वावर स्वप्नील मुकादम यांनी दाखवलं की हो माझ्यात ती क्षमता आहे. जरी 40+ क्रिकेट मी हाताळलो तरी सुद्धा काय झालं, टायगर अभि जिंदा आहे. स्वप्नील मुकादम या पण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. चला या स्वप्नील मुकादम